नमस्कार. मी डॉक्टर सतीश घाडगे, पूर्व महाराष्ट्राच्या विचारमंचावरून साहित्य सौंदर्याच्या प्रवासात मी आपलं सहर्ष स्वागत करतो. मित्रांनो, नुकत्याच 12वीच्या परीक्षा चालू झाल्या आहेत आणि काही दिवसात 10वीच्या परीक्षा सुरू होतील. स्वातंत्र्य उत्तर कालखंडातील एकूण शिक्षणाचा प्रवास बघितला तर आपल्याला सहजपणे लक्षात येतं की 4 नोव्हेंबर 1948ला पहिलं राष्ट्रीय शैक्षणिक धोरण आलं किंवा विद्यापीठ अनुदान आयोग धोरण आलं आणि त्या अनुषंगानं त्या आयोगाचे अध्यक्ष डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन होते आणि त्याच काळामध्ये ग्रामीण शिक्षण आणि महाविद्यालयीन शिक्षण व महिला शिक्षण या गोष्टींना प्रोत्साहन देण्यात आलं. त्याचे फायदेही पुढच्या काळामध्ये दिसले. याही गोष्टी आपल्याला सहजपणे लक्षात येतात. त्यानंतर 1952-53मध्ये मुदलियार आयोग आला. डॉक्टर लक्ष्मीस्वामी मुदलियार आयोग त्यांच्या शिफारसी आपल्याला सहजपणे लक्षात येतात की माध्यमिक शिक्षण, व्यावसायिक शिक्षण याच्यावर भर दिला आणि महाविद्यालयीन शिक्षणावरही भर दिला. त्याचे फायदे आपल्याला 60 आणि 70च्या दशकामध्ये सहजपणे दिसून येतात. पुढे 1964ला डॉक्टर दौलतसिंह कोठारी यांच्या अध्यक्षतेखाली 29 जून 1964 रोजी कोठारी आयोग शिक्षण क्षेत्रामध्ये मोठी बदल घडवून आणणारा हा आयोग आणि यांच्या शिफारशी जर बघितल्या तर त्यांनी एकूण अशा शिफारसी केल्या होत्या की 10+2 10+2+3 आणि त्रिभाषा समान सूत्र. त्याचबरोबर शिक्षकांचं जीवनमान उंचवण्यासाठी त्यांना उत्तम पगार आणि त्याचबरोबर व्यावसायिक आणि माध्यमिक शिक्षणावर भर दिला. या अनुषंगाने त्याचे फायदेही आपल्याला पुढील काळामध्ये दिसून आले. त्यानंतर पंतप्रधान राजीव गांधींच्या काळामध्ये 1986ला राष्ट्रीय शैक्षणिक धोरण आलं आणि त्या शैक्षणिक धोरणाने देशामध्ये नवोदय विद्यालयाची स्थापना केली. CBSE केंद्रीय शैक्षणिक बोर्डाची स्थापना केली. त्याचबरोबर महिला व मागासवर्ग SC विशेष ST या मुख्य समूहाला, आदिवासी समूहाला मुख्य शैक्षणिक प्रवासात आणि प्रवाहात आणणं याचंही उद्दिष्ट होतं. आणि त्यानंतर मात्र 2020ला कस्तुरी रंगन यांच्या अध्यक्षतेखाली शिक्षण आयोग स्थापन झाला आणि त्या आयोगाच्या शिफारशी नुकत्याच 2023-24च्या काळामध्ये केंद्र सरकारने स्वीकारल्या आणि त्या शिफारसी आपल्याला सहजपणे लक्षात येतात. 5+3+3+4 या अनुषंगानं. त्याचबरोबर शिक्षण माध्यम आणि मातृभाषेतून विशेष भर दिला आणि उच्च शिक्षणामध्ये बहुविद्या शाखा हे धोरण आणलं. मात्र उच्च शिक्षणामधलं बहुविद्या शाखा धोरण हे काही देशाला परवडणार असणार नाही आणि त्याचे फायदे आणि तोटे आपल्याला 2030 नंतर सहजपणे लक्षात येतील. फायदे तर नाहीतच, पण त्याच्यात निश्चित तोटे आहेत. कारण ही साधी गोष्ट आहे. शेतकरी त्यातलं समजू शकतो की एकाच रानामध्ये असंख्य पिकं जर घेतली तर त्यामध्ये कोणतंच पीक चांगलं येणार नाही. तसंच बहुविद्या शाखा हे धोरणही म्हणजे या एका शाखेतल्या पोरांनी दुसऱ्या शाखेतले मुलांनी विषय घ्यायचे. जे रेग्युलर शाखा आहे त्याचाही नीट अभ्यास होणार नाही आणि दुसरी शाखा आहे त्याचाही अभ्यास होणार नाही. या अनुषंगाने असणारं धोरण. त्याचबरोबर 1982ला मुक्त विद्यापीठाचं धोरण आलं आणि देशातलं पहिलं मुक्त विद्यापीठ आंध्र प्रदेशामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावानं स्थापन झालं. आणि ते स्थापन झाल्यानंतर त्याच गोष्टी पुढं केंद्र सरकारने स्वीकारल्या आणि पार्थसारथी यांच्या अध्यक्षतेखाली मुक्त विद्यापीठाच्या धोरणाचे नियम आले आणि इंदिरा गांधी ओपन युनिव्हर्सिटी मुक्त विद्यापीठ स्थापन झालं. त्याचबरोबर महाराष्ट्रामध्येही 1 जुलै 1989ला यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ नाशिक याची स्थापना झाली आणि या शिक्षणाची गंगा घरोघरी नेण्याचं काम केलं. वंचितांना शिक्षण देण्याचं काम केलं.
पण खरं तर या सर्व गोष्टी जर बघितल्या तर या मुक्त विद्यापीठाच्या शिक्षण धोरणातून जनतेला, सामान्य माणसाला फायदा झालाच नाही, तोटाच झाला आणि निश्चित झाला. कारण अपात्रतेचे लोक शिक्षण घेऊ लागले. सरळपणे या ठिकाणी खाजगी संस्थांनी दलाली सुरू केली. सरकारने ओपन मुक्त विद्यापीठाच्या माध्यमातून परीक्षा फीस आणि पैसे गोळा करण्याचा कार्यक्रम सुरू केला आणि गूळ खोबरं जसं पाडव्याला वाटावं, शेरणी वाटावी त्या पद्धतीनं ह्या संस्था वाटल्या, ही केंद्र वाटली आणि त्याचा परिणाम मात्र पुढील काळामध्ये साधारण आपल्याला दिसून येतो आणि तो आजही दिसून येतो की त्याचे विपरीत किती परिणाम झाले. कारण आज आपण बघतो आहोत की सायन्सच्या शाखा, आर्टच्या शाखा आणि कॉमर्सच्या शाखा ह्या सध्याच्या परिस्थितीला स्लाईनवर आहेत. कारण या सर्व गोष्टी आज आपल्याला दिसून येतात आणि म्हणून या सर्व गोष्टी बघत असताना मुक्त विद्यापीठाच्या माध्यमातून परीक्षेची पद्धत कशी आली, खाजगी संस्थांनी जी केंद्र घेतली ती दलालाची आणि पैसे कमवण्याची संस्थांची साधनं बनली आणि मग तिथं ॲडमिशन घेतलं की पैसे द्यायचे आणि मुक्त पद्धतीनं कॉपी करायची आणि चांगल्या पद्धतीनं मार्कानं डिग्री घ्यायची आणि त्याच डिग्रीच्या जोरावर प्रमोशन व्हायचं आणि मग नोकरीमध्ये त्याच पद्धती राबवल्या जायच्या. ह्या धोरणं आली. त्याच अनुषंगाने असणारी ही कविता परीक्षा आपण आज बघणार आहोत. साहित्याच्या प्रवासामध्ये परीक्षा काय आहे? परीक्षा काय आहे? भारतीय लोकशाहीतील विद्येचं वस्त्रहरण आहे. परीक्षा काय आहे? भारतीय लोकशाहीतील विद्येचं वस्त्रहरण आहे. विद्येचं वस्त्रहरण होताना शिक्षकांचे हाल होतात. विद्येचं वस्त्रहरण होताना शिक्षकांचे हाल होतात. बिचारी पुस्तके कॉपी निमित्ताने बेहाल होतात. बिचारी पुस्तके कॉपी निमित्ताने बेहाल होतात. परीक्षेच्या वर्गात सर्व काही माप आहे. परीक्षेच्या वर्गात सर्व काही माप आहे. धक्काबुक्कीला सुद्धा फुलांचं माप आहे. धक्काबुक्कीला सुद्धा फुलांचं माप आहे. परीक्षेच्या वर्गात सर्व काही माप आहे. धक्काबुक्कीला सुद्धा फुलांचं माप आहे. धक्काबुक्कीला सुद्धा फुलांचं माप आहे. परीक्षेच्या वर्गात सर्व जाम असतात. परीक्षेच्या वर्गात सर्व जाम असतात. मुलं मुली एकमेकांची राधाश्याम असतात. मुलं मुली एकमेकांची राधाश्याम असतात. परीक्षेच्या वर्गातील मजा वेगळीच असते. परीक्षेच्या वर्गातील मजा वेगळीच असते. परीक्षक म्हणून वर्गावर थांबणे ही एक सजाच असते. परीक्षक म्हणून वर्गावर थांबणे ही एक सजाच असते. ही एक सजाच असते. मित्रांनो, या स्वातंत्र्योत्तर कालखंडातील अनेक आयोग आले आणि या आयोगाने ज्या शिक्षणाच्या शिफारसी केल्या त्यातूनच मुक्त विद्यापीठ जन्माला आलं आणि या मुक्त विद्यापीठाच्या माध्यमातून आपण बघतो की अनेक खाजगी संस्था दलाल कशा बनल्या, शिक्षणाचा दर्जा कसा ढासळला आणि सरळ उघडपणे पैसे घेऊन डिग्र्या वाटल्या जात आहेत आणि कॉपी करण्याचं धोरण याच क्षेत्रातून रुजलं गेलं. नीतिमूल्याचे, नैतिकतेचे पाठ शिक्षण क्षेत्रातून शिक्षकाने शिकवण्याचं काम करायचं असतं. मात्र मुक्त विद्यापीठाच्या माध्यमातून बसणारे शिक्षकच कॉपी करतात. तर मूल्ये आणि नैतिक मूल्ये हे कोणी शिकवायचं? हा मुक्त विद्यापीठाच्या माध्यमातून जे शिक्षण घेतात या समोरचा मोठा प्रश्न आहे. आणि म्हणून ही शिक्षण पद्धती, मुक्त विद्यापीठातली शिक्षण पद्धती कॉपी या प्रकाराला चालना देणारी आहे. कारण त्याच अनुषंगानं पैसे कमवले जातात. प्रशासनही पैसे कमवतं आणि केंद्र ज्या संस्थेमध्ये असतात तिथली केंद्रही पैसे कमवतात. याच अनुषंगानं हा चालणारा कॉपीचा प्रकार मात्र थांबला पाहिजे आणि गरजूवंतांना शिक्षण मिळालंच पाहिजे आणि गरजूवंतांना मिळणारं शिक्षण त्याचं त्यांना श्रेय मिळून त्यांना रोजीरोटी मिळाली पाहिजे. हाच विचार या माध्यमातून आहे, कॉपीच्या माध्यमातून आहे. तो लोकांपर्यंत पोहोचला पाहिजे. ही सरकारची धोरणं सर्वसामान्य माणसाला कळली पाहिजे. त्याच अनुषंगाने हा विचार जास्तीत जास्त